आम्ही जो शेड्यूल्ड ट्रायब्स ऑफ गोवा आमचो जो ग्रुप आसा हेंचो आमचो फाटल्या आतां फुडल्या पार्लमेंटरी इलेक्शनाक 7 तारखेक जें वोटींग जातलें तेजो रोल आमचो कितें आसतलो, आमचो स्टँड कितें आसतलो हें सांगपा खातीर आयज आमी हे प्रेस कॉन्फरन्स आपयल्लें आसा. आमचे मदीं आसा बाब मेघनाथ गुलाबकर आनी रामा काणकोणकर, हांव रुपेश वेळे, डॉक्टर सत्यवान गांवकर, मागीर सायडीन आसा ज्ञानेश्वर खांडेपारकर आनी फाटल्यान आसा सिद्धार्थ बांदोडकर, थंय सायडीन आसा आमचो बाबा शुभदा खाडी आनी पांडुरंग मडकयकर. तुमकां खबर आसतलें फाटल्या 2 वर्सां आमी पॉलिटिकल रिजर्वेशना खातीर कंटिन्युअसली सरकारा कडेन फॉलोअप करताले. तेतून आमचे कितलेश्यो आमचे मिटिंग्स जाले, आमचे एज्युकेशन जाली आनी जेन्ना हो विशय असेंब्लीन आयलो तेन्ना सीएमान 2 फावटी एश्युरन्स दिल्लो हावजान की हो जो प्रश्न आसा तो डेलिगेशन व्हरून तेंचो होम मिनिस्टर आनी प्रायम मिनिस्टरा कडेन ते डेलिगेशन व्हरून सुटावो करतलो म्हणून. आनी सीएम 9 म्हयने न्हिदोन रावलो. जेन्ना मोर्चा गेलो तेन्ना ताका जाग आयली आनी तो डेलिगेशन घेवन मिनिस्टर फॉर ट्रायबल वेलफेअर अर्जुन मुंडा हांकां मेळ्ळो. तेजे नंतर जेन्ना आमी तांकां अल्टिमेटम दिलो आनी ताका 7 दिसांचो सीएमाक जेन्ना आमी अल्टिमेटम दिल्लो तेन्ना तो होम मिनिस्टराक वचून मेळ्ळो, डेलिगेशन घेवन त्या होम मिनिस्टराक मेळ्ळो. आतां जेन्ना होम मिनिस्टराक मेळ्ळो तेन्ना सीएमान आनी होम मिनिस्टरान आमकां एश्युरन्स दिल्लो की जे डिलिमिटेशन कमिशन बसून इलेक्शनाचो कोड ऑफ कंडक्ट लागचे पयलीं तो नोटिफिकेशन काडटलो म्हणून डिलिमिटेशन बसोवपाचें. सो तेज नंतर जेन्ना कांयच तेंचे कडल्यान कांयच आमकां फिडबॅक येयना जालो, 2 तेंच्यो प्रायम मिनिस्टराच्यो कॅबिनेट मिटींग जाल्यो तेन्ना जेन्ना आमकां फिडबॅक येयना जालो तेन्ना आमी हंगर स्ट्रायकार बसले. आनी जेन्ना हंगर स्ट्रायकार बसले तेन्ना नॉर्थ गोवाचो MP श्रीपाद भाऊ जो युनियन मिनिस्टरूय आसा तो आमकां येवन मेळ्ळो. तेन्ना आमी ताका स्ट्रिक्ट शब्दान सांगलेलें की तुका आमचे 80,000 जे वोट्स आसा तो ताजे जाय की नाका. तेन्ना तेणी तो न्यूज पावयलो, होम मिनिस्टरा पर्यंत पावलो, नॅशनल मिडियाचो तांकां पावलो आनी एक तेंचें डिसिजन आयलें की रिएडजस्टमेंट बील म्हणून ताणें हाडलें. ते ड्राफ्ट बील हे आमकां मान नासलें आनी केन्नाच आमी रिएडजस्टमेंट मारनासले, आमी नोटिफिकेशन मागताले. आतां जेन्ना हे आमी जे ड्राफ्ट बील हाडलें तें आमी तांकां सांगलें की हें ड्राफ्ट बील जें हाडलां तें तुका तांकां दोनूय हावजान जेन्ना परत जेन्ना 2024 जेन्ना पार्लमेंटरी इलेक्शन जावन जेन्ना न्यू सरकार जातलो तें बील थंय पास जावचें पडटा. तेजे नंतर हे दोनूय हावजां पास करून मागीर प्रेजिडेंटचो एसेंट घेवचो पडटा आनी जेन्ना तेजे नंतर जो सेन्सस डेटा घेवन मागीर फुडलो प्रोसेस जाता. ह्यो प्रोसेस जावपाक 2031 पर्यंत वयता आसलो. तेन्ना आमी तांकां जेन्ना आमचो हंगर स्ट्रायक जेन्ना आमी कॉल ऑफ केलो तेन्ना आमी एक रिजोल्युशन घेतलें की BJP सरकाराक आमी डेंट करतले आनी BJP सरकारा एगेन्स्ट वावरतले आनी आमी डिफरंट स्ट्रॅटेजी आमी प्लॅन करतले की BJP सरकाराक ह्या पार्लमेंटरी इलेक्शनाक 2 सीट ओडपा खातीर. आनी तेजे नंतर आमी आमचो मदें लोकां कडल्यान आमकां फिडबॅक आयिल्ले की आमी कॅन्डिडेट घालचो म्हणून, पूण ते आमी मागीर फाटीं घेतले कित्याक वोट डिवायड जावपाक नाका आसलें म्हणून आमी फाटीं घेतले. आतां हें जाले नंतर जेन्ना आमची फाटीं काल आमची मिटींग जाली जे ऑल इंडिया जे इंडिया अलायन्स आसा आनी जे आमचे काँग्रेसीचे जे नॅशनल लिडर जे गोंयान आयिल्ले तांचो AICची इन्चार्ज माणिकराव ठाकरे आनी तांचो प्रेजिडेंट हांचे कडेन आमची काल मिटींग जाली आनी तांकां आमी हें सांगलें की हे आमचे मुद्दे आसा, हे तुमी सुटाव करपाक जाय. तेन्ना आयज तेंचो सकाळीं तेंचो प्रेस कॉन्फरन्स जालो. त्यांनी आमकां कितें आमकां एक एश्युरन्स तेंचे कडेन जाय आसलो
आनी तो कॅटेगरिकली त्यांनी सांगपाक जाय आसलें की हो जो प्रश्न आसा तो कितले दिसांनी ते तेंचो गव्हर्मेंट येतकीर ते सुटावो करतले आनी त्या प्रमाणे त्यांनी आयज आमकां एश्युरन्स दिल्लो आसा प्रेस कॉन्फरन्स घेवन त्यांनी दिल्लो आसा आनी त्यांनी सांगलें आसा की 1 वर्सा भितर जो पॉलिटिकल रिजर्वेशन मुद्दो आसा ते जाग्यार घालतले म्हणून. तशेंच तेंच्या मॅनिफेस्टोन जे आमचे पेंडींग डिमांड आसा जावं ते शेड्यूल एरिया नोटिफिकेशन जे तेणी ऑलरेडी घातलेले आसा. दुसरें म्हटल्यार जो आमचे शेड्यूल हे आमचे जे फॉरेस्ट रायटा खाला 9500 केसीस पेंडींग आसा त्योय 1 वर्स भितर क्लियर करतले म्हणून त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोन ते आसा. तशेंच ज्यो आमचे बॅकलॉग आसा तेही त्यांनी 1 वर्स भितर क्लियर करतना मॅनिफेस्टोन घातलेले आसा आनी ज्यो स्किम्स आसा एसटी खातीर तेंचो अमावंट डबल करतना घातलेले आसा. तेन्ना हे सगळे जेन्ना तांणी एश्युरन्स दिल्ले आसा तेन्ना आमी एक डिसिजन घेतलें आसा की कित्याक तर हे जे इलेक्शन जे आसा ते कॉन्स्टिट्यूशन वाचोवपा खातीर आसा. जे कॉन्स्टिट्यूशनल जे आमचे रायट्स आसा ते वाचोवपा खातीर आसा. आनी आयज सगळ्यो पार्ट्यो इंडिया अलायन्सा अंडर एकठांय येयल्ले आसा. गोंयची ज्यो पार्टी आसा आप जावं गोवा फॉरवर्ड जावं तर TMC जावं आनी बाकीच्यो ज्यो पार्टी आसा त्यो सगळ्या आयज एकठांय येयल्ले आसा कॉन्स्टिट्यूशन वाचोवपाक आनी डेमोक्रेसी वाचोवपाक. तेन्ना आमी एक डिसिजन घेतलेलें आसा की आमी इंडिया अलायन्सा आमचो सपोर्ट आमी आज डिक्लेअर करता आनी आमी मागता की आमचे सबंद ST बांधवांक की हे जे इलेक्शन आसा ते कॉन्स्टिट्यूशन वाचोवपा खातीर आसा आमचे रायट्स वाचोवपा खातीर आसा. आनी ताका लागून सगळ्या कडेन म्हाजें अपील आसा की ह्या इलेक्शनाक आमी इंडिया अलायन्सा तेमी सपोर्ट करचो आनी जे नॉर्थ गोवा आनी सावथ गोवा इंडिया अलायन्साचे जे कॅन्डिडेट आसा नॉर्थ गोवाचो श्री रमाकांत खलप आसा, सावथ गोवाचो कॅप्टन विराटो फेर्नांडीस आसा, तांकां सपोर्ट करचो हो अशें आमी अपील करता. फुडले आमचो रमाकांत तुमकां उलयतलो. सो एक गजाल व्हेरी क्लियरली आमी अंडरस्टँड करपाक जाय. आमचो समाजाचेर अन्याय जाल्लो आसा खरो. आमी 1000 कार्यकर्त्यांनी डिसिजन घेतलें की आमी पॉलिटिकली डेंट करतले म्हणून. BJP विचार आयिल्लो की कॅन्डिडेट घालपाचे. खुबशे समाजान आमकां सांगलें की आमकां विश्वासूच ना, आमी कॅन्डिडेट घालुया, नॉर्थ आनी सावथ घालुया म्हणून. पूण गोंयच्या हितेक लागून, गोंयच्या फ्युचराक लागून आज ST बांधवांनी एक पावल फाटी दवरून पूर्ण ST समाजान पाठिंबो जो आहा पळय तो इंडिया अलायन्साक दिल्लो आसा. मतां डिवायड जावची न्हू आनी BJP सरकार निवडून येवची न्हू म्हणून हो स्टँड घेतलेलो आसा. आज इंडिया अलायन्सान जे स्टेटमेंट दिल्लो आसा की आमकां 1 वर्सा भितर ते पॉलिटिकल रिजर्वेशन करून दितले. आमी आशा बाळगिता की जे उतर तेंच्यांनी आयज दिल्लीं आसात त्या उतरा प्रमाणे ते रावतले. गव्हर्मेंट फॉर्म जाल्या उपरांत 1 वर्सा भितर आमकां पॉलिटिकल रिजर्वेशन दितले. हांव सगळ्या 1,80,000 वोटरांक विनंती करता, जेन्ना आमी वोटींग करतले तेन्ना आमी चिंतपाची गरज आसा की आमचे बॅकलॉग जे आसा अप्रॉक्सिमेटली 2900 ST बॅकलॉग जे आसा पळय हे कित्याक लागून भरले ना. दुसरी गजाल, आमी जेन्ना 10.23% ऑफ द बजेटरी प्रोविजन म्हणटा, आमकां अधिकाराचो पैसो मेळोंक जाय म्हणटा, तो पैसो जो आसा पळय तो 200 ते 300 कोटीच वापर जाता आनी बाकीचे जे आसा पळय ते वापरनासतना उरलेले उरता. सो हो अन्याय कोणाचेर आनी हो अन्याय कोणी केलो, खंयचो पार्टी रुलींग आशिल्ली हे विचार करपाची गरज आसा. तिसरी गजाल म्हणटा ती, आमी जे FRC केसीस आसा, ज्यो 10,000 FRC केसी आसा क्लेम केल्ल्यो, त्यातूंतल्यान फक्त 500 ज्यो आसा पळय क्लियर जाल्ल्यो आसात. 9,500 क्लेम्स पेंडींग आसात. हो सरकार जो आमकां चीफ मिनिस्टरान प्रॉमिस केल्लो कितें मार्च पर्यंत क्लियर करता म्हणून, जाल्यार ती उतरां खंय आसात. चौथी गजाल, आमचे 2 बांधव पॉलिटिकल रिजर्वेशनाक लागून जे लढटाले तेन्ना तांकां अक्षरशः जळोवन मारले आनी ते जळोवन मारले उपरांत
जी बीजेपी पार्टी हांच्यांनी प्रत्येक फावटी ह्या भुरग्यांचे नावाचेर वोट घेतलेले आणि ह्या भुरग्यांच्या नावाचेर निवडून येताले, त्या भुरगे जे लढटाले त्या भुरग्यांक जस्टीस अजून पर्यंत मेळना. पूण ते जे भुरगे मेळना ते खरें, ते जे भुरगे ज्या डिमांडां खातीर लढटाले ते सुद्दां आयज सक्सेसफुली आमकां डिमांड मेळना. आनी अजून पर्यंत त्या प्रमाण 2011 ते अजून पर्यंत आमी रस्त्यारूच आसा. सो जेन्ना आमचे एसटी बांधव वोट मारपाक वयतले 7 तारखेक तेन्ना आमी चिंतपाची गरज आसा की आमी हे जे डिसिजन घेतले ते आमच्या समाजाक लागून घेतले. आणि आयज अशें डिसिजन जावपाक जाय प्रत्येक समाजाच्या सगळ्या बांधवांचे की आमकां पेडे दिवन फटयले आमी मत मारून फटयतले, आमकां पेडे दिवन फटयले आमी मत मारून फटयतले. हे क्लियर मेसेज हांव सगळ्या गोंयच्या आमच्या एसटी बांधवांक दिवंक सोदतां. थँक्यू. एनी क्वेश्चन्स? एक गणेश गांवकर, रमेश तवडकर, गोविंद गावडे हे सरकारान आहा बीजेपीच्या. तुमच्या वांगडा आदिवासी समाजाचो कितलो फ्रॅक्शन आसा? ऑनेस्ट आन्सर. सी गणेश गांवकर जावं तवडकर जावं गोविंद गावडे जावं आतोनवाज, जितल्या लोकांनी तांकां निवडून दिल्ले समाजाचें काम करपाक, ते समाजाचें काम केला काय ना हो प्रश्न पयलो येता. दुसरी गजाल, जेन्ना तांच्यांनी म्हणलें की आमी पॉलिटिकल रिजर्वेशनाक सपोर्ट करता म्हणून, जाल्यार जेन्ना सपोर्ट करतालो तेन्ना त्या हंगर स्ट्रायकाक जेन्ना आमी बशिल्ले तेन्ना त्या हंगर स्ट्रायकाक येयनासतना तांच्यांनी लोकांक आमच्या अक्षरशः बायलांक ज्यांका म्हायती ना तांकां बायलांक एकठांय हाडले आनी तांकां पेडे खावयले आनी म्हणपाक लागले आमी रिजर्वेशन दिले. तांच्यांनी एक्सप्लेन करपाची गरज आसा की तांच्यांनी आमच्या बायलांक व्हरोन कित्याक फटयले हे तांच्यांनी सांगपाची गरज आसा. आज एक्चुअली पळोवपाक गेल्यार त्या दिसा जें घडलें, हंगर स्ट्रायक चालू आसतना पेडे वाटले आनी म्हणपाक लागले आमकां पॉलिटिकल रिजर्वेशन दिलें म्हणपाचें. म्हाका गॅजेट नोटिफिकेशन दाखय, गॅजेट नोटिफिकेशन तवडकरान हाडून दाखयचें. गॅजेट नोटिफिकेशन हो स्पीकर आसलेल्या कारणान हाणें एक्चुअली पळोवपाक गेल्यार हो स्पीकर आनी स्पीकरान खरें उलोवप आनी हो स्पीकरान जेन्ना अशें लोकांक दिशाभूल करता ही खऱ्यांनी अत्यंत वायट गजाल. आनी आयज आमचे सामान्य लोक तांकां संविधानाचे बद्दल आमच्या बायलांक बाकीच्या बायलांक म्हायती ना, आमी ती एज्युकेट करीत आसा. पूण एक गजाल आसा, जांकां म्हायती नासता पळय तांकां पिशान काडप आसना, तांकां समजूत करप आसता. आनी म्हाका दिसता जे आमकां तुमी क्वेश्चन विचारिल्लें की कितलो समाज आसा, आज पूर्ण गोंयचो समाज जो आसा पळय तांकां विचार केल्लो आसा. जे बीजेपीचे स्वताचे सपोर्टर आसा ते सुद्दां आमकां सांगता की ह्या फावटी आमी मत मारपाचें ना म्हणून. आनी तुमकां बरे भशेन खबर आसा, नॉर्थाक 78,000 मतां, सावथाक अरावंड 1 लाख मतां. ही डिफरन्स जी आसा पळय हे डिफरन्स एक सावथाक 10,000 मतांचे डिफरन्सान कॅन्डिडेट येतात. आमच्या समाजान हो ट्विस्ट 30,000 मतां सुद्दां चेंज केलो जाल्यार सरकाराक उडोवपाक आनी हाडपाक शकता. हे आमी पयलीं तुमकां सांगिल्लें. आनी ह्या फावटी समाजाचो क्लियर कट डिसिजन जाल्लो आसा की आमकां ज्या भशेन आमचे कडेन धोका दिल्लो आसा त्या भशेन आमी तांकां धोका दितलो. आणि वी हॅव डन अराउंड 130 मिटिंग्स अक्रॉस गोवा आणि ते मॅक्झिमम 341 पोलिंग स्टेशन असे आसा गोंयांत. 341 पोलिंग स्टेशन एसटी कम्युनिटी 75% एंड अबाव आसा. तातूंतल्यान 248 पोलिंग स्टेशनांनी बीजेपी 2019 लीड घेतलेली. त्या 248 पोलिंग स्टेशनांनी आमी जे 113 पोलिंग स्टेशन असे आसा की ते काँग्रेस फक्त 20% 20 to 25% आसा आणि बीजेपीक लीड मेळिल्ली 60%चेर मतां पडली आसा. सो आमी जे आमचे स्ट्रॅटेजिकली जे आमी म्हणटाले पळय आमच्यो मिटिंग्यो जंय जंय बीजेपीक लीड मेळिल्ली थंय थंय आमी मिटिंग्यो लायल्यो अवेअरनेस कॅम्पेन करपाक लागून. हाचे बायफर्केशन कशें सांगता नॉर्थ आनी साउथ 130 मिटिंग्स घेतल्या पळय नॉर्थ साउथ कशें सांगता बायफर्केशन? आमी पळय एक गजाल सांगता काही स्ट्रॅटेजिकली आमी तुमकां इन डिटेल्स बूथ वायज एक्सप्लेनेशन दिवपाक शकना कित्याक आमी साकळे कॉन्स्टिट्युएन्सी बीजेपीक लीड दिल्ली. साकळे कॉन्स्टिट्युएन्सीन अशें काही कॉन्स्टिट्युएन्सी तुमकां सांगता जंय बीजेपीक लीड मेळिल्ली आसा. सांग्यार बीजेपीक लीड मेळिल्ली आसा, काणकोण बीजेपीक लीड मेळिल्ली आसा. अशें जे आमची एसटी कम्युनिटी आसा प्रियल कॉन्स्टिट्युएन्सी अशें जे आमची कॉन्स्टिट्युएन्सी आसा जंय तांकां लीड दिल्ली आसा
त्या वाड्यांनी आमी मिटिंग्यो लायल्ल्यो आसा आनी आमकां खात्री आसा ह्या फावटी 110% आमचो समाज व्हडलो रोल प्ले करतले, बीजेपीक डिफीट करता. रुपेश सर, तुमचं रिझर्वेशनसाठी जे आंदोलन झालं पणजी, ते आंदोलन झाल्याच्या नंतर एसटी समाजामध्ये 2 गट तयार झाले असं एक चित्र स्पष्ट होतं राज्यामध्ये. काही जण सांगत सुद्धा होते तसे. आता तुम्ही जो इंडिया आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय हा सगळ्या संघटनांनी मिळून घेतलाय की काही संघटनांनी? कारण 18 ते 19 काहीतरी संघटना होत्या त्यावेळेला, 16 संघटना. त्या 16 संघटनांनी सगळ्यांनी मिळून इंडिया आघाडीला पाठिंबा दिला की त्यातल्या काही संघटनांनी दिला? ते स्पष्ट व्हायला पाहिजे. एक सर म्हाका ती फाटल्या वेळार तुम्ही मिटींग घेतले पळय आणि मागीर तुम्ही म्हणलें की आमी आतां आमची भुमिका बदलली आणि आमी प्रत्येकाक स्वातंत्र्य दिला, प्रत्येकान वैयक्तीक कोणी जाय ते हें करचें म्हणून कोणी अशें ते तुमची संघटनेच हें केल्लें उठा संघटने. एक गजाल आसा जेंच्यांनी आमी तुमकां व्हेरी क्लियर सांगिल्लें, सगळे संघटनेचे लोक येवन बसले. खंय बशिल्ले आमी? आझाद मैदानाचेर बशिल्ले. आणि त्या आझाद मैदानाचे सगळे संघटनेचे जे लोक असे कार्यकर्ता आसा पळय ते एकठांय येवन 600-700 कार्यकर्त्यांनी बसून थंयसर प्रेस कॉन्फरन्स घेतले की आमी बीजेपीक डेंट करतलो म्हणून. आनी तातूंतल्यान आमचेच लोक हांगासर आज येवपाक पॉसिबल जावना, पूण आमीच ते डिसिजन घेतलेले की आमी बीजेपीक डेंट करतले म्हणून. आणि ते डेंट करतले ते आमी व्हेरी क्लियर कट सांगून दवरलें की कशे भशेन आमी डेंट करतले. आज जेंच्यांनी न्यूट्रल रोल प्ले केला तेंच्यांनी म्हाका दिसता तुमी इंडिव्हिज्युअल लेवलाचेर तेंकां, पूण समाज म्हणून आमी हो रोल प्ले केला. इंडिव्हिज्युअल लेवलाचेर कोणी जे डिसिजन घेतलेले आहा न्यूट्रल प्ले करतले जाल्यार ते तेंकां कालिदासाक एक बैठक घेतली कालिदासान आणि मागीर तेन्ना मागीर थोड्यांना हें दिलें, इवन राजीनामा दिल्लो की भुमिका बदलली म्हणून. कळ्ळें न्ही कितें भुमिका म्हणलें की आमी आतां विरोध बी कोणाक करता बीजेपी विरोध ना, आमी प्रत्येक आमी तशें करूं ना. आमी कांयच अशें आमचो भुमिका बदलली म्हणून आमी कांय दिवंक ना. आमी व्हेरी क्लियरली सांगलें रायट फ्रॉम द बिगिनींग की आमी जरी तर आमकां 24 पयलीं पॉलिटिकल रिजर्वेशन मेळना जाल्यार आमी 110% डॅन करतले आणि आमी डॅन करता. रुपेश सर, स्पेसिफिक प्रश्न एकच, 16 संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे इंडिया आघाडी, सगळ्या संघटनांचा पाठिंबा आहे. 16 संघटना ज्या आपल्याकडे ज्या आहेत ना सगळ्या पार्टींचा पाठिंबा आहे. रुपेश फाटल्या वटेन रिजायन जाल्लो आपल्याकडे नाही. उटा जे आहा पळय हे बीजेपीचे पॅनल. ओके, सो उटाच्या बद्दल आमी कांयच उलोवपाक सोदना बिकॉज इट इज अ पॅनल ऑफ बीजेपी. 16 पैकी किती संघटनांचा पाठिंबा? 16 संघटना, सगळे संघटनेचे लोक त्या दिसा सगळ्या संघटनेचे लोक सपोर्ट केले. पण तुमकां जर दिसता की कोणची संघटना ना सपोर्ट करता यू कॅन आस्क देम. रुपेश पयर प्रेस कॉन्फरन्स जाल्ली पळय तेन्ना तुमी रिजायन दिल्लें आनी तुमचें रेजिग्नेशन एक्सेप्ट केल्लें पॉलिटिकल रिजर्वेशन हे बॅनरांतल्यान. सो ती संघटना तुमच्या वांगडा मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन ही आमची पहिली आम्ही संघटना घेऊन मुखार वयताले. मिशन पॉलिटिकल रिजर्वेशना विशयास हे नंतर आम्ही सेपरेट जावन आम्ही सेपरेट शेड्यूल टायब्स ऑफ गोवा म्हणून आम्ही हे करून आम्ही फुडें मागीर हो मुवमेंट चालू दवरलो. आता मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन आम्ही दोगांनी रिजायन दिला आणि मग फुडें मुवमेंट आम्ही. पूण आतां ते तुमच्या वांगडा आसा हे मुवमेंट आतां जो स्टेटमेंट केला तेका तुमी इंडिया एलायन्साक सपोर्ट करता. मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन एकूच रुपेश ना तशें त्यांनी न्यूट्रल म्हणून सांगलं न्ही, पण प्रत्येक जण आपापल्या लेवलाचेर काम करता. म्हणजे हितून एसटी कम्युनिटीन 3 गट जाल्या. गट अशी काय ना पळय एक गजाल सांगता, मिशन पॉलिटिकल रिजर्वेशन हे फॉर्म जाल्ले 16 संघटना मेळोन. आता ते 16 संघटना मेळोन तर थंयसर हांगासर आझाद मैदानाचेर येवन प्रेस कॉन्फरन्स घेता जाल्यार संघटना वांगडा ता रे, तातूंत डिविजन ना, संघटना वांगडा. आता मागीर थोड्यांच्या इंडिव्हिज्युअल लेवलाचेर न्यूट्रल प्लॅन येतो आमकां समाजाक डिफेक्ट जावचो ना अशें म्हाका दिसता.